मार्कडवाडी गाव सध्या महाराष्ट्र आणि भारतात चर्चेचा विषय बनलेला आहे. कारण या गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे की गोळ्या खाऊ, गोळ्या झेलू, लाठ्या सुद्धा खाऊ, पण मतदान मात्र बॅलेट पेपरवर. बरं, जे लोक हे मागणी करत आहेत त्यांचा उमेदवार विजयी झालेला आहे, तरी पण सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी लीड भेटलेली आहे मतदाराला किंवा त्यांच्या उमेदवाराला ती खूप कमी आहे आणि याची तपासणी झाली पाहिजे. तर या ठिकाणी मार्कडवाडी गाव जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी विधानसभा ही जी निवडणूक झालेली आहे यामध्ये जे उमेदवार आहेत उत्तमराव जानकर, शरदचंद्र पवारजी यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यामध्ये ते विजयी झालेले आहेत. तरी सुद्धा त्यांची जी मागणी आहे तर ती हे फेर मतदानाची आहे. बघा, डोके फुटले, गोळ्या झाडल्या तरी मार्कडवाडी ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी ठाम झालेले आहेत. तर या ठिकाणी जमावबंदी आदेश आहे, जे जुना कलम 144 आहे, सध्याचं 163 आहे. तर त्यानुसार या गावामध्ये सध्या खूप वातावरण तणावाचं आहे. हा सोलापूर जिल्हा नकाशा आहे. या ठिकाणी माळशिरस हा तालुका आहे, विधानसभा. आणि या ठिकाणी बघा की महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर हे विजयी झालेले, तर महायुतीचे राम सातपुते हे पराभूत झालेले आहे. पण जे गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे तर त्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार की या ठिकाणी या गावामध्ये जे मतदान होत असतं तर ते जे उमेदवार आहेत जानकर साहेब यांना 2014-2019 यामध्ये खूप मोठ्या अशा लीडनं मतं मिळालेली आहेत. त्यांचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न असा आहे की स्वखर्चानं ग्रामपंचायत ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेत आहेत, प्रशासनाला कुठलाही त्रास देणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येऊ देणार नाही. यामध्ये जर सरकारचा ईव्हीएम वर विषय महत्वपूर्ण जर हे असेल, विश्वास असेल, तर यामध्ये खरं काय आहे ते जनतेला कळू द्या. आणि जे वयस्कर माणसं आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे बटन दाबतो ते बटन खरंच आम्हाला मिळतंय का हे एकदा बॅलेट पेपर म्हणून तपासू द्या. आमचं मतदान नेमकं कुठं जात आहे साध्या जनतेला काय कळणार आहे. तर जे वृद्ध माणसं आहेत ज्यांना काही गोष्टी कळत नाहीत त्यांची अशी मागणी आहे. आणि जर ईव्हीएम खरीच असेल तर यामध्ये काही शंकाच नाही, मग एवढं दबाव आणण्याचा काय आवश्यकता नाही. त्या ठिकाणी कलेक्टर, डीवायएसपी, त्यानंतर 10-12 पोलीसच्या गाड्या किंवा विविध असं तैनाती लाभलेली आहे किंवा लागलेली आहे. तर त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि विविध दुसऱ्या गावचे सुद्धा नागरिक त्या ठिकाणी आलेले आहेत. तर या गावामध्ये जे फेर मतदान होणार आहे त्यासाठी आज 3 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या ठिकाणी बॅलेट पेपर तयार आहेत, मशीन तयार आहेत, 5 त्या ठिकाणी बूथ बनवलेले आहेत, बूथ बनवलेले आहेत. आणि त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे महिला, जे नागरिक आणि जे 30 वर्षाचं जे विविध स्थानिक पक्ष त्या ठिकाणी होते, मतभेद होते, मोहिते पाटील आणि जानकर साहेब, तर यांच्या 30 वर्षाचा जो गट होता तो एकत्र आलेला आहे आणि म्हणूनच हा उद्रेक पाहायला मिळाला आहे. जवळपास जानकर साहेब आणि मोहिते पाटील हे एकत्र आलेत, म्हणजे 2 विरोधी पक्ष त्या ठिकाणी एकत्र आलेत आणि तरी सुद्धा मत कसं काय फुटतं असा गावकऱ्यांचा साधा प्रश्न आहे. आम्ही यावेळेस कधी नाही ते इतिहासामध्ये दोन्ही गट एकत्र आलात आणि पूर्ण लीडनं आमचं मतदान हे जानकर साहेबांना पडतंय, तरी सुद्धा यावेळेस त्या गावामध्ये जवळपास 2,500 मतदान आहे आणि जवळपास 1,500 प्लस हे जानकर साहेबांना मत पडलं पाहिजे. तरी पण 1000 प्लस किंवा 1000 ते 1030 आसपासचे मत आहे ते बीजेपीचे सातपुते यांना पडलेलं आहे. तर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जर तपासणी केली तर लक्षात येईल की मशीनमध्ये घोटाळा आहे का खरंच जनतेनं कल दिला. तिथलच्या अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेमुळे काही महिलांनी जर घरी येऊन जर सांगितलंच नसेल की आम्ही मतदान हे दुसऱ्यांना केलेलं आहे, तर तरी सुद्धा तिथलचे स्थानिक लोक आणि महिला म्हणतात की नाही, आम्ही सगळं घरी सांगून असे मतदान केलेलं आहे आणि मतदान फुटू शकत नाही. आणि किती फुटतंय किंवा किती मशीन मध्ये घोटाळा आहे हे दूध का दूध किंवा पाणीचं पाणी होईल अशी त्यांची मागणी आहे. त्यामध्ये प्रशासनाला साथ देत हे नागरिक मागणी करत आहेत आणि न्याय व्यवस्थेवर देशाची जी लोकशाही आहे टिकवण्यासाठी ही त्यांची तपासणीची मागणी आहे. आणि जर या ठिकाणी उमेदवार जर पराभूत असता तर ईव्हीएम वर शंका घेणं हे थोडं वेगळं वाटलं असतं की पराभूत झाल्यामुळे ईव्हीएम वर शंका घेतात. पण या ठिकाणी उलट आहे की ईव्हीएम व मशीनवर किंवा जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्यावर शंका घेणारे हे विजयी उमेदवार आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे गावकरी आहेत किंवा हे स्थानिक लोक आहेत तर त्यांचं जे एकत्रितपणा झालेला, एकजूट झालेली आहे आणि सगळ्यांनी एकमताने किती फरक पडतोय तर पुन्हा एकदा तपासायचं. बॅलेट पेपरचा खर्च गावकरी करणार आहेत
तिथलचे व्यवस्थापन, मंडप वगैरे हे सगळ्या गोष्टी गावकऱ्यांनी एका कृतीने निर्णय घेतलेला आहे. आणि बातम्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट सहन करायला तयार आहेत, पण मतदान जे आहे तर ते बॅलेट पेपरवर होणार आहे. आणि या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून त्या गावाकडे पत्रकार सुद्धा पोहोचलेले आहेत. विविध मतं सुद्धा त्या ठिकाणी नोंदवली जात आहेत. तर नक्कीच पाहूया काय होतंय. तर भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.